36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. दिनांक 1 मार्च 2024 रोजी पोलीस ठाणे पिशोर येथे सखाराम सीताराम केवट राहणार टाकळी खुर्द तालुका सिल्लोड यांनी पोलीस स्टेशनला हजर येऊन तक्रार दिली होती की त्यांची मोटारसायकल बजाज प्लॅटिना काळ्या रंगाची RTO पासिंग क्रमांक MH 20 GD 8617 ही दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी चौका येथील म्हसोबा महाराज या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना नाचनवेल चौफुली या ठिकाणी फिर्यादीची पत्नी लघुशंकेला गेली असता आणि फिर्यादी हा बाजूच्या हॉटेलमध्येच पाणी पिण्यासाठी गेला असता रोडच्या कडेला उभी असलेली त्याची मोटारसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली अशी तक्रार दिली. त्यावरून पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल लालचंद्र नागलोत यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल लालचंद्र नागलोत यांच्याकडे देण्यात आला होता. तांत्रिक दृष्टीने तपास करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 18 मार्च 2024 रोजी आरोपी कल्पेश जगन्नाथ बोरसे राहणार आडगाव भूमो तालुका फुलंब्री यास ताब्यात घेतलं असता त्याच्या ताब्यात एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही गाडी विना क्रमांकाची मिळाली. या गाडीचे कागदपत्राबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. गाडीचे कागदपत्र हजर केले नाही. त्यास ताब्यात घेऊन 18 मार्च 2024 रोजी अटक करण्यात आली. त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बजाज प्लॅटिना काळ्या रंगाची मोटारसायकल जिचा RTO पासिंग क्रमांक MH 20 GD 8617 ही अंदाजे 40,000 रुपयांची जुनी वापरती तसेच एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर विना क्रमांकाची ही अंदाजे 65,000 रुपये किमतीची असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस उपअधीक्षक श्री लांजेवार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूरवाड साहेब, पोलीस निरीक्षक वाघसाहेब, स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे, पोलीस ठाणे पिशोर प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लालचंद्र नागलोत, सोपान डकले, परमेश्वर दराडे यांनी ही कारवाई केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी, कन्नड.